कंपनीचं पाणी आहे, आपल्याच कंपनीचे कंपाऊंड आहे ते आणि आपल्याच कंपनीतून पाणी बाहेर पडलेलं आहे ते पूर्णपणे. ते जनावर गाभण मिळालं, ते दूध पहिले जास्त देत होते, दुधावर सुद्धा परिणाम झाले. असं वाटतं की इथं निघून जावं. पण हे जे चंद्रमुळीची बॉडी आहे त्या बॉडीच्या दबावापोटी कोणी बोलू शकत नाही. जो कोणी आवाज उठवल त्याला तिथं त्रास केला जातो. आणि माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय? पाण्याचा वास मारतो. तिथं 6-7 जण गेल्या 4 वर्षामध्ये कॅन्सर होऊन दगावले. नाही बरोबर आहे, पाऊस थोडा जर पडला तर ते काळ होणारच ना शेवट. सध्या तरी आता जो उन्हाळा चालू आहे, सध्या तरी 1-2 महिने झाले ते पाऊस नाही आहे कसलाच. तरी देखील मग पावसाळ्या ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती असू शकते. आमचं बी नाही, आमचे पाणी बाहेरून आणतो आम्ही, विकत पाणी आणतो. विहिरीला बोरला पाणी असून आम्ही हे पाणी पिऊ शकत नाही. विकत पाणी घ्या आम्ही. सचा प्रश्न आमदार राजू खरे आता विधानसभेत मांडतील का? त्याची चेअरमन जी काय बॉडी आहे ती बॉडीच मुख्य दोष आहे यात. ते कुठल्या आपल्या कंपनीतून आले का बाहेरच्या कंपनीतून आले? आपण पाण्याचा काय वापरच करत नाही. मग हे पाणी आले कुठून? मग एटीपीची सोय आहे, मात्र एटीपी जर असली असती तर पाणी बाहेर येण्याचा संबंधच आला नसता आणि ते पाणी दखल घेतली गेली नाही. काय ते पाकिट पुरवतात आणि पाकिट घेऊन सगळे बाजूला होतात. आम्हाला सुद्धा पाकिट घेऊन गप बसा म्हणते. तर मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मोहोळ शहरालगत असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी काही माझ्या पाठीमागे शेतकरी आहेत. नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं प्रकरण चंद्रमौळी औद्योगिक वसाहत, तुम्ही जेणेकरून वारंवार तुम्ही PCB असेल अनेक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील दिल्या आहेत. काय तक्रारी आहेत आणि नेमकं काय कारण आहे? मोहोळ MIDC मध्ये आपलं नाव काय? आपलं माझं नाव गणेश गुरव. मोहोळ MIDC या साईडला माझी शेती आहे. MIDC मध्ये 2 केमिकलच्या कंपनी आहेत. आजपर्यंत त्यांना नावही नव्हती, आता बोर्डवर नावच राहील. तर आमचे अर्ज आहे ह्याच्यामुळं. अच्छा. आणि त्यांचं केमिकलचं जेवढं दूषित पाणी आहे ते सगळं सोडतात आणि ते पाणी कॅनलमध्ये मिसळून आणि जागेला खड्डे घेऊन त्यांनी पाणी साचवलेलं आहे. त्याचं पर्क्युलेशन होऊन आमच्या पाण्याला केमिकलचा वास येतो. ना झाडं वाढतात, ना माळवं वाढते, ना गुरं गाई गाभण राहतात. आमचं पशुधन पूर्ण ह्यामुळे संपलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण कंपनीला किंवा अधिकाऱ्यांना आपण दिलं होतं काय? सगळ्यांना निवेदन देऊन झाले. सगळं तहसीलदारला दिलंय, पोलीस स्टेशनला दिलंय, जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे, अन्न व प्रशासन विभाग आहे त्याला दिलंय. सगळं घेतलं दखल कुणी घेतलंय? आजपर्यंत कुणी दखल घेतलेलं नाही. काय वाटतं एकंदरीत कशामुळे दखल घेतली गेली नाहीये? काय ते पाकिट पुरवतात आणि पाकिट घेऊन सगळे बाजूला होतात. आम्हाला सुद्धा पाकिट घेऊन गप बसा म्हणते ते. अच्छा. हा, ते पाकिटावर सगळे शांत आहेत. आणि जे म्हणजे जे MIDCचं प्रशासन आहे त्याची चेअरमन जी काय बॉडी आहे ती बॉडीच मुख्य दोष आहे यात. ते पूर्ण चंद्रमुळीमध्ये त्याचं पाणी पसरलंय आणि हे शांततेने बघतात. बरेच कंपनीवाले प्यायला पाणी नाही तिथं. चेअरमन दखल देत नाहीत का याच्यामध्ये? कोणच घेत नाही दखल. चंद्रमुळीच्या ह्याला तर 4-5 वेळा अर्ज देऊन झाले माझे. वास्तविक आम्ही ज्या कंपनीमध्ये परिस्थिती पाहिली की ते भयानक अवस्थेमध्ये आहे. कंपनीचं आउटलेट पाणी जे आहे ते कुठल्याही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमची एटीपीची सोय आहे, मात्र एटीपी जर असली असती तर पाणी बाहेर येण्याचा संबंधच आला नसता आणि ते पाणी त्यांच्या कंपाऊंडच्या वॉलमधून बाहेर पडलेलं पण दिसून येत आहेत. काय वाटतं याच्याने? काय परिणाम काय होतो ह्याच्यामुळे? नेमकं पाऊस पडला की कॅनल एवढं चांगलं सोंडके पाऊस पडला की पाणी पूर्ण कॅनलमध्ये येतं. कॅनलमधनं पूर्ण बोरचं पाण्याचा ती वास येते नंतर आणि हे पाणी गावच्या जनावराला पाणी पिण्यासाठी खाली एक मोठं तळ आहे बिपेडच्या बाजूला, त्यामध्ये जाऊन मिश्र होतं. ही पाणी समजा जाऊन मिश्र कॅनलचा एंड तेल आहे ते, त्यामुळे ते बाकीच्या बी जनावराला रोगराई भरपूर होते. माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय? पाण्याचा वास मारतो. तिथं 6-7 जण गेल्या 4 वर्षामध्ये कॅन्सर होऊन दगावले. मी स्वतः कॅन्सरचा पेशंट आहे. जशी कंपनी आली तसं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. पण ह्या लोकांच्या जनतेच्या आरोग्याला काय घेण देणं नाही, ह्यांची फक्त किसं भरतात, त्यामुळे लोक शांत आहेत. का दखल घेतली गेली नाही? एवढे वारंवार तक्रार घेऊन एवढं प्रशासन सुद्धा देखील तक्रार, याच्यामध्ये काय दखल घेतली जाणार? माझं नाव संतोष गणपत भालेराव. माझं गट नंबर 764. एकदम MIDCला चिटकून क्षेत्र आहे माझं. ते पाऊस पडला की असं पूर्ण रानातून लाल पाणी असं केमिकल मिक्स येत पाण्याच्या काय ते पावसाच्या पाण्याबरोबर येते खाली. ते दहान बी असं करपलेली होते. एकंदरीत आता आम्ही पाहिलं तर ते झाडं सुद्धा पूर्णपणे मोठमोठी झाडं ती सुद्धा जळायच्या अवस्थेत आहे पूर्णपणे. जळाली. मग झाडांवर एवढा परिणाम होतो, मग माणसांच्या आयुष्यावर कितपत परिणाम होतोय? त्या भोपाळच्या वायू गळतीत लिंबाची झाडं वाचली होती, पण इथं लिंबाची झाडं सुद्धा वाचणं गेली. ही म्हणजे किती दूषित पाणी. आणि आमच्या कुठल्या इलाक्यातल्या कुणाच्या बोरचं पाणी घ्या त्याला केमिकलचा वास येतो. आपण ते पाहिलं सुद्धा होतं. आम्ही त्या पाण्याचं अवस्था पाहिली होती, तर त्याच्यामध्ये केमिकलचं पाणी आणि विथ आतमध्ये ज्या काही केमिकलचं जळालेलं ते सुद्धा त्या पाण्यामध्ये दिसून आलं होतं. मग आपण ते बोरचं पाणी आपण पाहिलं घेतलं होतं. सगळ्या फॅक्टरीवाल्यांना ह्याच्या विरोधात बोलायचंय, पण हे
जे चंद्रमुळीची बॉडी आहे त्या बॉडीच्या दबावापोटी कोणी बोलू शकत नाही. जो कोणी आवाज उठवल त्याला तिथं त्रास केला जातो आणि कंपनी सोडायला भाग पाडलं जातं. त्यामुळं कंपनीतला एक माणूस यांच्या विरोधात बोलायला तयार नाही. पण शेतकऱ्यांचं सगळं शेकडो शेतकरी या भागात आहेत पण बोलू शकत नाही. त्यांच्या फक्त त्याचं आता आपण बोलू शकत पाहिलं देखील ते म्हणले आम्ही बोलू शकत नाही असं 4-5 शेतकऱ्यांनी देखील म्हणणं आलं. शेतकरी बोलायला तयार नाही त्यांच्या भीतीपोटी आणि कंपनी वाढायला तर कुठलाच बोलायला तयार नाही. पण जर ते आपल्याला साईडला बोलतील ते आम्ही बोलू शकत नाही एवढं सांगणारे एवढा त्रास आहे ते सगळे बोलतील. तसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी 25 ते 30 शेतकरी जमा झाले होते. मात्र काही कारणांमुळे आणि काही राजकीय वरद असल्यामुळे ते कोण आहे त्यांच्या विरोधात भूमिका घेत नसल्यामुळे ते शेतकरी मात्र बोलू शकले नाहीत. मात्र प्रशासन आता यावेळी तर लक्ष देतील का तेवढंच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर चंद्रमुळी वसाहत या ठिकाणी आहे आणि आपली मोठी चिंचोलीची MIDC आहे. त्याच्यामध्ये आमदार राजू खरे यांनी देखील तक्रार विधानसभेत देखील त्या कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्याचं कारण पाणीच होतं. आता या ठिकाणी आमदार राजू खरे आता लोकप्रतिनिधी आहेत. आता या छोट्याशा MIDC असली तरी या ठिकाणी लोकांचं आरोग्य मात्र धोक्यात आल्याचं देखील दिसून आलं आणि अनेक प्रकारचं ह्यांच्यावरती आजाराचं प्रमाण देखील झालं. मग आता राजू खरे देखील या ठिकाणी त्या प्रश्नावरती लोकांचं उत्तर पाहण्यात देखील शोधणार काही देखील तेवढा औत्सुक्य ठरणार आहे. आणि याचा प्रश्न आमदार राजू खरे आता विधानसभेत मांडतील का हे देखील तेवढंच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मग आमदारांचं तुम्ही आमदाराकडे गेला होतात का तुम्ही या संदर्भात काय केलं? राजू खरेला निवेदन दिलेलं आहे. ते म्हणले विधान परिषदमध्ये आपण विधानसभेमध्ये आपण आवाज उठवू चर्चेसाठी हा विषय घेऊ. खरं तर त्यांनी चिंचोली काठी MIDCला प्रश्न उचलला होता. मग आता चंद्रमुळीवर आवाज उठवतील का? तर ती आम्ही वाटच बघतो. 3 वर्ष झालं आम्ही लढा देतोय अजून आम्हाला कोणी न्याय दिलेला नाही. आम्ही न्यायाच्या प्रति सगळ्याकडे आम्ही फिरून झालोय पण आम्हाला न्याय कोण देईल का एवढीच आम्ही वाट पाहतो. पण न्याय का अजून तरी भेटत नाही. काय मग किती वर्ष सहन करणार असे? आमच्या विहिरीचं पाणी एकदम चांगलं आपलं नारळाच्या पाण्यासारखं होतं पहिलं आणि आता काय झालं 3-4 वर्षात एकदम वास मारायला की बस ते जनावर गाभे मिळाल्या ते दूध पहिले जास्त देत होते दुधावर सुद्धा परिणाम झाले. असं वाटतं की इथनं निघून जावं शेती सोडून. किती लोक आहेत असे किती शेतकरी आहेत या भागात? जास्त परिणाम म्हणजे भालेराव वस्ती आहे गुरव वस्ती आहे आणि पाठीमागं कदम वस्ती याला जास्त परिणाम लगतच्या झाला. वस्त्यांना जास्त परिणाम झाला पण हळूहळू प्रक्युलेशन पुढे चाललंय. खरं तर आता एवढा भयानक उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी सुद्धा आउटलेटच्या पाणीमातून एवढं मात्र आता सध्याला दिसून येतं. पावसाळ्यात परिस्थिती काय असते नेमकी? पावसाळ्यातलं आम्ही पाणी पिऊ आता सध्या आम्ही जे बाहेरून गुरांचं बी आणि आमचे पाणी बाहेरून आणतो आम्ही विकत पाणी आणतो. विहिरीला बोरला पाणी असून आम्ही हे पाणी पिऊ शकत नाही. विकत पाणी घ्या आम्ही सध्या सगळेजण विकत पाणी गुरासहित आमचे रोज आमचा 500 रुपये बाहेरच्या पाण्याचा खर्च. अच्छा काय तुमची परिस्थिती काय आहे? पाण्याचा वास येते जनावर पाणी ते पित नाहीत. पाऊस पडले की कॅनलला पाणी आले की बोरचं पाणी दूषित होतं. हा आपल्याला सुद्धा म्हणजे असं तोंडात घेऊ शकत नाही पाणी. ज्या काही या लोकांच्या तक्रारी आहेत त्यांनी मांडल्या गेल्या आहेत. आता मात्र प्रशासन या आता दखल घेणार का हे देखील तेवढं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा साहेब लोक कोण आले नाहीत. कोण आलं नाहीत? आपण इथे काय करता? मी काम करतो कंपनीत कामाला. आम्हाला का सुपरवायझर वगैरे कोण आहे इथे? नाही सुपरवायझर कोण अधिकारी कोण नाही आहेत? आले नाहीत अजून. कधी येते? येतील आता थोडा. खरं तर आम्ही या कंपनीची बाजू मांडण्याकरता घेण्यासाठी आलो होतो. मात्र या ठिकाणी कोणतेही अधिकारी उपलब्ध नाही आहेत. जर अधिकारी उपलब्ध झाले तर आपण ते नेमकं काय आहे त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरे कोणी एवढी मोठी कंपनी इथं कोणी अधिकार नाही आहेत का? नाश्ता करायला गेले दोघं जण. साधारण आता वेळ तशी पाहिली गेली तर आता 11 वाजले आहेत. नाश्ता करा दोघं गेले तर आहेत घेतली 5-10 मिनिटं आहेत का? करा फोन करा जर 1 मिनिट. नाही चला दाखवतो. इथून सगळं पाणी आलेलं आहे. हे आपल्याच कंपनीचं आहे का दुसऱ्या कंपनीचं? खड्ड्यात असल्यामुळं तर सगळीकडलं पाणी बाहेर निघणार नाही इथून आता. कुठलं? हे जे आहे ना साहेब खड्ड्यातलं आहे आपल्याकडलं पाणी येत नाही तुम्ही आतून सगळं बघा इथे आपल्याकडं पाणी येत नाही. ही कंपनी कुणाची आहे? हा? ही कंपनी कुणाची आहे? ते पाण्याचे चेअरमन साहेबाचे कोण? चेअरमन साहेब. नाही ही बाजूची. नाही ही कंपनी आपलीच आहे का? हा हे आपलं जाईल. हा मग हे कंपनी पाणी कुठल्या आपल्या कंपनीतून आले का बाहेरच्या कंपनीतून आले? तिथं आपण पाण्याचा काय वापरच करत नाही. मग हे पाणी आले कुठून? मग
ह्याच्यावर बरेच म्हणजे जणांचं ऑब्जेक्शन आहे ते आपल्या इथून तर पाणीच येत नाही ते. नाही पण हे दिसतं ना, हे पाणी आपल्या कंपनीतून आलेलं आहे, ते समोरच आहे ते. हं? हे पूर्ण आणि आम्ही आता इथं बोर चालू करून पाहिली, त्या बोरमध्ये अक्षरशः एवढं म्हणजे पाणी पर्क्युलेशन होऊन एवढं पाणी केमिकलचं पाणी यायला लागलं बोरमध्ये. ते पिण्याचं वापरण्या लायकचं नाहीये, पण पिण्या पाण्यात सुद्धा लायक नाहीये. आजूबाजूची दुसरी कंपनी पण नाहीये बाबा, ती कंपनी केमिकलची आहे, त्या केमिकलच्या पाण्यामुळे तुमच्या ह्याचं सगळं होतोय तो पर्क्युलेशन होऊन. पण असं कुठं प्रकार नाही की आपल्या कंपनीचं पाणी आपल्याच कंपनीचे कंपाऊंड आहे ते, आणि आपल्याच कंपनीतून पाणी बाहेर पडलेलं आहे ते पूर्णपणे. काय म्हणणं आहे एकंदरीत? आपल्याकडे तर पाणी नाही. आपल्याकडे नाहीये हं. हे कंपनी तर तुमची नाहीये, हं? ही कंपनी तर नाहीये. नाही कंपनी ही काय ऐकलं आम्ही म्हणजे कामगार आहेत कंपनीचा मालक वेगळा मालक हां. कंपनी तुमचीच आहे, पाणी मात्र तुमच्या कंपनीतून येत नाही बाहेर. कारण हे बरेच वेळा ह्याच्यावर ऑब्जेक्शन आले. हा मग कारण काय होतं माहिती का, आपली कंपनी चढावर, हा प्लॉट आहे एकदम खड्ड्यात, कुठून पाणी येतंय कसं येतंय बऱ्याच वेळा ह्याच्यावर हे झालं. हा मग पुढे काय केलं कंपनीने? पाण्यात शिफ्टिंग वगैरे करता येत नाही तुमच्या आतमध्ये चेंबर वगैरे टाकून काय करून? जसं हा एटीपीची हा स्टोरेज टँक आहे, मग तरी देखील पाणी का बाहेर येतं? स्टोरेज टँक आहे त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, पाणी कुठं सोडलं जातं एटीपीचं? नाही ते पाणी आम्ही गरम करून व्हायब्रेट करतो हा. स्टीमनं. अच्छा, हां म्हणजे बाहेर यायचं पाणी प्रश्न नाहीये. मग हे पाणी जे आता एवढं मोठं पाणी आलेलं असं केमिकलचं पाणी नाही. सगळं आलेलं आहे. नाही बरोबर आहे, पाऊस थोडा जर पडला तर ते काळ होणारच ना शेवट. आणि सध्या तरी आता जो उन्हाळा चालू आहे, सध्या तरी 1-2 महिने झाले ते पाऊस नाही आहे कसलाच. तरी देखील मग पावसाळ्या ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती असू शकते. नाही पावसाळ्यात तर सगळीकडेच पाणी होणार आहे. पावसाळ्यात काय थोडे सगळ्या एमआयडीसीचं पाणी एका ठिकाणी येणार आहे. कंपनीची जबाबदारी नाहीये का बाबा? नाही बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, हा प्लॉट कसा आहे खाली असल्यामुळे सगळ्याचं पाणी इकडे येतं. पण हेच बाहेर नाही न येतात आपण ईटीपी नाही आहे आपल्याकडे ईटीपी आहे ना. तरी देखील पाणी का बाहेर येतं? नाही हात धुतलेलं वगैरे सांडलेलं आलं असेल, असं केमिकलचं पाणी तर नाही येते. साहेब हात धुतलेलं पाणी माणूस तिथंच एवढा आहे, हा पूर्णपणे त्याचा लोन कमीत कमी आता 100-150 फुटापर्यंत बाहेर आलेलं आहे पूर्णपणे. हे पाणी इथं साचलेलं आहे, समोरच आहे आपलं. नाही आजचं नाही, ते बरेच दिवसाचं आहे ते. आता काय आता तर एकंदरीत तसे पाहिले गेले तर केमिकलच्या कंपनीकडून जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे काय आहे त्यांचं म्हणणं त्यांनी सादर केलेलं आहे. कॅमेरामन अतुलसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ.